नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात कारनाम्यानंतर नवी मुंबईतील एका तरुणाचा कारनामा समोर आला। 10वी पास असलेल्या आदर्श म्हात्रे या आरोपीनं लग्नाचा आमिष दाखवून 22 महिलांचं लैंगिक शोषण केलं। या प्रकरणी नवी मुंबई बरोबर पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, यवतमाळ, नागपूर या ठिकाणी आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। लग्न जुळवणाऱ्या साइट्सचा तो वापर करत होता। 10वी पास असूनही तो शास्त्रज्ञ, डॉक्टर, अधिकारी असल्याचं भासवायचा। लग्नाचा आमिष दाखवून महिलांचं लैंगिक शोषण करायचा। याचा शोध आता पोलीस घेत होते। पोलीस तपासात आदर्श म्हात्रेनं स्वप्नील वारुळे, हेमंत गायकर, नहुष म्हात्रे, रुद्रेश गोंधळी अशी वेगवेगळी नावं वापरली। तो चलाखीनं आपली ओळख बदलून महिलांचा विश्वास संपादन करायचा। नवी मुंबईतील वासनाकांडसाठी आदर्श म्हात्रेची मोडस ऑपरेंडी काय राहिली होती ती आपण पाहूया। आदर्श म्हात्रेकडून 22 महिलांचं लैंगिक शोषण केलं गेलं। मॅट्रिमोनी साइट्सवरून तो महिलांशी संपर्क साधायचा, प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा, शरीर संबंधही करायचा। मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, यवतमाळ, नागपूर या ठिकाणी त्यानं शोषण केल्याचं समोर आलं आहे। डॉक्टर, शास्त्रज्ञ, अधिकारी असल्याचं भासवून लग्नाचा आमिष दाखवायचा। स्वतःच्या नावाचे वेगवेगळे 12 प्रोफाईल बनवून त्यानं महिलांची फसवणूक केली। अनेक महिलांचं लैंगिक शोषण करून पैसेही उकळल्याचं उघडकीस आलंय। एका महिलेकडून उकळलेले पैसे दुसऱ्या महिलेवर उधळायचा। तुर्तास 12 प्रकरणं समोर आलेली आहेत। हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे। स्वप्नील वारुळे, हेमंत गायकर, नहुष म्हात्रे, रुद्रेश गोंधळी अशी वेगवेगळी नावं त्यानं वापरली। बोलूया पुढच्या बातमीकडे। स्वतःला महादेवाचा अवतार सांगून पुण्यातील एका पीडित महिलेवर अत्याचार केल्याच्या प्रकरणातील आरोपी ऋषिकेश वैद्य याच्याबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली। आरोपी पीडितेचा पती आणि आमची वसई या संस्थेच्या सदस्यांमध्ये बैठकीदरम्यान वाद होऊन मारहाण झाली होती। 29 ऑक्टोबरला वसईजवळच्या हयात बंगल्याजवळ ही बैठक झाली होती। आरोपी ऋषिकेश वैद्य हा मागील 2 वर्षांपासून पीडितेशी फोन आणि मेसेजेसद्वारे संपर्क साधत असल्याच्या कारणावरून पीडितेचा पती संतप्त होता। या मुद्द्यावरून चर्चा सुरू असताना वाद विकोपाला गेला आणि पीडितेच्या पतीनं संतापाच्या भरात आरोपीवर धाव घेतली। त्यावेळी उपस्थित असलेल्या आमची वसई संस्थेचे सदस्य अश्विन ठठेरा यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला, मात्र संतप्त पीडितेच्या पतीनं त्यांनाही मारहाण केली होती। या प्रकरणी वसई पोलिसांनी पीडितेच्या पतीविरोधात गुन्हाही दाखल केलेला होता। विरारमधील अटकेत असलेल्या भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यनं न्यायालयात अजब मागणी केली। कोठडीत पूजा अर्चा करण्यासाठी परवानगी द्या अशी मागणी भोंदूनं कोर्टाकडे केली। कोठडीत पूजेसाठी लागणारं साहित्य उपलब्ध करून द्या अशी मागणी त्यानं केली। न्यायालयानं त्याची ही मागणी फेटाळली आहे। एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले आदित्य ठाकरे आणि भाजप नेते मोहित कंबोज यांच्यातील वादावर आता पडदा पडलाय का अशी चर्चा सुरू झाली। त्याचं कारण म्हणजे भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह मिलिंद नार्वेकरांनी लावलेली हजेरी। काल पार पडलेल्या सोहळ्याला अनेक राजकीय नेत्यांची उपस्थिती होती। राज्यात मवियाचं सरकार असताना कंबोज यांनी ठाकरेंवर अनेक गंभीर आरोप केले होते, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक नेतेही कंबोज यांच्यावर वारंवार आरोप करताना पाहायला मिळाले। मात्र कंबोज यांच्या घरातील सोहळ्याला आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर, राज ठाकरेंनी हजेरी लावल्यानं हे वैर संपलं का अशी चर्चा सुरू झाली आहे। कंबोज यांच्या पार्टीत आदित्य ठाकरेंच्या हजेरीवरून राजकीय वर्तुळात काय प्रतिक्रिया उमटल्या ते आपण पाहूया। ते बघा, सार्वजनिक कार्यक्रमामध्ये कुणाचा कार्यक्रम असेल किंवा एखाद्याचा दुःखद काही घटना असेल, गेलं पाहिजे हे राजकारणातलं अलिखित संकेत असतात। म्हणून आदित्य गेला याचं काही वाईट नाही, परंतु मनामध्ये त्यांच्या काय चाललंय हे जर पाहिलं तर मला असं वाटतं की त्यांना भाजपकडं अप्रोच होण्याचा वे ते शोधतायत
आणि म्हणून ते आज मनोज त्या कुंभोजच्या कार्यक्रमामध्ये गेले होते. हा संघर्ष सुरूच राहतो. पण त्या कार्यक्रमाला, त्यांच्या काही कौटुंबिक कार्यक्रमाला अनेक लोक उपस्थित होते. त्याच्यामध्ये थोड्या वेळापुरते आदित्य ठाकरे उपस्थित होते असं मला आत्ता मी वाचलं कुठेतरी. आणि मी बोललो की अशा एखाद्या मंगल कार्याला कोणी बोलवलं असेल तर त्याच्यावरती तुम्ही राजकारण किंवा राजकीय दृष्ट्या पाहू नये. सगळंच भांडवल संपलेलं आहे, दुकानामध्ये माल संपलेला आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही. आम्ही नेहमी बोलायचो की आमचा बॉस हा सागर बंगल्यावर बसतो किंवा आता वर्षा बंगल्यावर आहे. आता हळूहळू देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्यांचेच बॉस होणार आहेत आणि म्हणून ज्यांनी जेवढा लवकर जो मार्ग स्वीकारतील लवकर स्वीकारावं आणि आमचाही बॉस देवेंद्र फडणवीस आहे हे लवकर जाहीर करून टाकावं. नितेश राणेंना सांगा, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नवाब शरीफच्या वाढदिवसाला गेले होते. त्यांनी मान्य करावं नवाब शरीफ त्यांचे बॉस होते.